आम्ही पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हा कचेरीवर पायी लॉंग मार्च काढत आहोत। आशाच्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्याकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। आशांना जे ग्रॅज्युएटी लागू झाली ते सुद्धा आतापर्यंत देण्यात आलेली नाही, ती लागू करावी। आणि आमची अशी मागणी आहे की आशांना जे वेतन जे मिळते, मानधन जे मिळते त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात कपात करून दिली जाते। 6 महिन्यापासून केंद्राचं मानधन नाही आहे आणि 3 वर्षापासून जे सर्वेक्षण केलं त्याचं सुद्धा मानधन मिळालेलं नाही। हे मागण्या आम्ही इतर मागण्या घेऊन या आंदोलनामध्ये पायी लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेलो आहोत। हे मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिस मधलं कॅबिन आम्ही अजिबात सोडणार नाहीये, याच्यातून आम्ही एक त्यांना चेतावणी देत आहोत। आशा कर्मचारी एकजुटीचा लॉंग मार्च जिंदाबाद, 100 किलोमीटर चालून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही, त्या प्रशासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, फडणवीस सरकारचा धिक्कार असो, शेतकरी कामगार एकजूट जिंदाबाद, किसान सभा CITU जिंदाबाद, लाल झंडा जिंदाबाद।